नमस्कार, मी संदीप यादव, सिडको विजेता. आज आम्ही सिडको भवनला व्हिजिट करणार आहोत. आमच्या तीन गोष्टींसाठी, तीन मुद्द्यांसाठी. एक असेल ते आम्हाला हायकोर्टच्या केसबद्दल स्पष्टता हवी आहे अधिकाऱ्यांकडून, सिडको अधिकाऱ्यांकडून. दुसरी गोष्ट, त्यांनी जे डीपीसी चार्जेस केलेले आहेत, डिले पेमेंट चार्जेस, ते रद्द होण्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत. आणि तिसरा मुद्दा आमचा असेल की आम्हाला आमच्या प्रोजेक्टची स्पष्टता हवी, आम्हाला पोझिशन कधी देणार आहेत. हे आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन नाही आहे, हे माझे विजेतेच आहेत. आम्ही फक्त विनंती, एक विशेष भेटीसाठी आम्ही चाललो आहोत सिडको भवनमध्ये. आणि हे आम्ही स्वतःच्या इच्छेने आलेलो आहोत. कोणताही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये. मी ताईंना विनंती करतो की ताई स्पष्टता देतील. नमस्कार, मी प्रीती सावंत. आज आम्ही सिडको भवनला भेट देणार आहोत, कारण आतापर्यंतच्या भेटीत आमच्या साहेबांची आमच्याशी भेटच झाली नाही. आणि आम्हाला ही भेट घेण्याचं कारण की आमचे 3 मुद्दे आहेत की जी केस कोर्टात गेलेली आहे त्या केस संबंधी आम्हाला काहीच स्पष्टता मिळाली नाही आतापर्यंत. दुसरा असा मुद्दा आहे की डिले पेमेंटसाठी जे चार्जेस लागणार आहेत ते माफ करण्यात यावेत. तिसरा मुद्दा असा आहे की आम्हाला वैयक्तिक आमच्या घरांचे वाटप जे होणार आहे ते वेळेवर होणार की. पहला मुद्दा ये है कि हमारा जो कोर्ट केस अभी है जिसमें हमारा फ्लैट को स्टे लगा दिया है वो कभी उसके बारे में स्पष्टता चाहिए कि वो कब तक हमारा क्लियर होगा, क्योंकि हमें हमारा 1.5 साल से 2 साल हो गया है और अभी तक हमें पोजीशन नहीं मिला है. लोगों के पेमेंट्स हो चुके हैं, आखिरी इंस्टॉलमेंट बचा हुआ है. दूसरा मुद्दा ये है कि डीपीसी चार्ज, जब तक कोर्ट केस क्लियर नहीं होता है तब तक डीपीसी चार्ज को हॉल्ट लगाने के लिए अभी हमारा ये निवेदन रहेगा सिडको को कि हमारे डीपीसी चार्ज जो हमें लगाने वाले हैं उस पे हमें, क्योंकि हमें अभी हमारे फ्लैट का पोजीशन की स्पष्टता नहीं है, इसके लिए हम चाहते हैं कि डीपीसी चार्ज नहीं लगना चाहिए. दूसरा, पोजीशन कब तक मिलेगा, क्योंकि 1.5 साल हो गया है. अभी हम मान लो कि अगर मान लो कोर्ट का निकाल आ गया और हमें हमारे फेवर में आ गया फ्लैट, या हमें फ्लैट मिल जाता है, तो उस केस में पोजीशन कब तक मिलेगा, क्योंकि 2 साल हो चुका है और फ्लैट का सबने अपना अपना इंस्टॉलमेंट कर दिया है ऑलमोस्ट, जितने भी एलआईजी कैटेगरी के हैं. तो बस हमारा यही 3 We have senior allottees winning for Khasgar station, Mr. Bukhari sir. He will guide us on the things what we are gathering here for what. Hello. We propose to visit Sitco authorities at Sitco Bhavan regarding 3 major issues which we feel should be resolved immediately. One is the case which has been lodged. We want an amicable solution to that case, an early solution to it. Secondly, we would like the possession to be given to us, timely possession of our flats. And lastly, which is of the most important, is waiver of the DPC charges. Under no circumstances the charges should be leveled to us of no fault of ours. We have been timely paying our installment, and as per court judgment, up to 45 lakhs, no further charges should be leveled to us. This is our simple and humble request to the Sitco authorities to resolve these issues as early as possible. नमस्कार, मी संदीप यादव, सिडको विजेता. आज 30 जून 2026 आम्ही सिडको भवनला एमडी आणि जॉईंट एमडी यांना भेटायला आलेलो. आम्ही आमच्या 3 मुख्य मागण्या घेऊन आलेलो. एक म्हणजे आम्हाला हायकोर्ट केसवरची क्लॅरिटी हवी होती. दुसरी गोष्ट, आम्ही डीपीसी व्ह्युअरसाठी प्रयत्न करणार होतो. आणि तिसरं, आमच्या इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टसाठी बजेटची क्लॅरिटी घेण्यासाठी. माझ्यासोबत मी खारघर स्टेशन, त्याच्यासोबत बाकीच्या नोडचे एलआयचे सर्व प्रतिनिधी विजेते 40 प्लस लोक आहेत जिथे उपस्थित आहेत. पण आज सुद्धा आम्हाला दोघांची भेट मिळालेली नाहीये. आमच्याकडे पूर्ण फाईल आहे ज्यामध्ये डॉक्युमेंटेशन आहेत की आम्ही किती वेळा डॉक्युमेंट दिलेली आहे, आणि त्याच्या रिसिप्ट फाईल आहेत, त्याच्यामध्ये काही ऍक्शन झालेली नाहीये. आम्ही पुन्हा प्रयत्न करू, आम्ही पुन्हा याच ताकदीने येऊ. आम्हाला त्यांच्या पीएने आश्वासन दिलेलं आहे की अपॉइंटमेंट 10 मिनिटाची देण्यात येईल शुक्रवारी. आम्ही त्याची वाट पाहू शुक्रवारची. आम्ही पुन्हा येऊ, आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही किंवा आम्हाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत सिडको भवनमध्ये आम्ही येतच राहू. याचप्रमाणे माझ्यासोबत ताई आहेत, ते सांगतील आजच्या अनुभवाबद्दल. ताई, तुमचा काय अनुभव आहे आजचा?
जे सकाळी आमच्या मनात विचार आले होते, वाटत होतं की प्रवेश सहजासहजी मिळणार नाही, पण आम्हाला सुलभतेनेच प्रवेश मिळाला. पण गोयल सर अधिवेशनात असल्यामुळे त्यांची आमची भेट झालेली नाहीये. आणि मागण्या काय आहेत त्या या सरांनी सांगितल्याच आहेत तुम्हाला आधी. त्याच मागण्या आपण घेऊन पुन्हा त्यांना भेटणार आहोत. त्यांनी आम्हाला वेळ दिली आहे. अजून पक्की वेळ त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत फोन करून, आणि समाधानकारक उत्तरं घेऊन पुन्हा येऊ तुमच्या भेटीला. नमस्कार, मी संतोष भाटकर, खारघर नोड सिडको अलॉटी लॉटरी विनर. आज 30 जून 2026 ला आम्ही आज परत सिडको भवन मध्ये मिस्टर शंतनू गोयल यांची अपॉइंटमेंट घेण्याचा, यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांच्या समोर आमचे डीपीसी चार्जेस जे आम्हाला वेव ऑफ होण्याची अपेक्षा आहे त्या संदर्भात आम्ही बोलणार होतो. तसेच आमचं पोझिशन जे 2026 डिसेंबरला सांगितलं होतं ते आता 2027 ला दिसतं आहे रेराच्या साईटवरती. तर त्याच्याबद्दल क्लॅरिटी घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्याशी बोलणार होतो. त्याचप्रमाणे इतर नोडचे पोझिशन आणि अमेनिटीजच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी डिस्कस करणार होतो. आणि हे डीपीसी चार्जेस महत्वाने करून जे आमच्यावरती ऍडिशनल बर्डन पडते, आता सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही रेंटवर पण भरतो आहोत, बँकेचे चार्जेस पण भरतो आहोत, आणि जे लेट पेमेंट चार्जेस आम्हाला सिडको कडून लागले जातात आहेत त्याचा पण आम्हाला ऍडिशनल एक बर्डन आलेला आहे. ह्या सर्वांवरती आम्ही चर्चा करण्यासाठी आणि याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आज आम्ही शंतनू गोयल साहेबांना भेटायला आलो होतो. पण दुर्दैवाने आज त्यांना आम्ही यायच्या अगोदरच मंत्रालयात जावं लागलं पावसाळी अधिवेशनासाठी. पण त्यांच्या पीए बरोबर आम्हाला एक अपॉइंटमेंट मिळण्याचा किंवा त्यांची घेऊन देण्याचा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, जी कमीत कमी 10 मिनिटाची अपॉइंटमेंट असेल. तर त्याबद्दल आम्ही परत एकदा प्रयत्न करू आणि परत एकदा सिडको भवन मध्ये पूर्ण ताकदीनिशी परत येण्याचा प्रयत्न. जे आम्हाला चार्जेस लावले होते ते सगळे चार्जेस आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये डिले नाही केलेलं आहे. पण हे डीपीसी चार्जेस जे आहेत की जे आम्हाला कोर्टाने सांगितलं होतं की 45 लाख ही अमाऊंट ही बरोबर अमाऊंट आहे ह्या प्रोजेक्टसाठी, पण त्याच्यावरती ज्यांनी अमाऊंट ज्याच्या आतमध्ये त्यांनी अमाऊंट भरले त्यांना पण डीपीसी चार्जेस हे सिडकोने भरलेले आहेत. आम्ही आमच्या रूल रेग्युलेशन प्रमाणे कोर्टाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे आम्ही ते भरलेले आहेत, पण आम्हाला डीपीसी चार्जेस तरी सुद्धा लावण्यात आलेले आहेत सिडको कडून. तर त्याबद्दल आम्हाला चर्चा हवी आहे अशा मिस्टर शंतनू गोयल साहेबांबरोबर. त्यांचे पीए आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 10 मिनिटाची कमीत कमी आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन देऊ. तसेच आम्ही डिस्कशन करतो आहोत की डीपीसी चार्जेस वे ऑफ होतील. तर ते अजून ते आम्हाला लेखी नाही देऊ शकत, पण तोंडी आम्हाला त्यांनी आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याची पण आम्ही खात्री आणि शहानिशा करू पुढच्या भेटीमध्ये. धन्यवाद. सिडकोकडून स्पष्टता मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. वाट पाहण्याचे दिवस आता संपले आहेत. आता आमच्या कृतीतूनच आमची भूमिका स्पष्ट होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.